बातमी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर 6 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। इंद्रावती नॅशनल पार्क भागात झालेल्या चकमकीत जवानांनी ही मोठी कारवाई केली आहे। छत्तीसगडच्या हद्दीत 20 पेक्षा जास्त माओवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं होतं आणि 6 माओवाद्यांचे मृतदेह तब्बल 20 किलोमीटरच्या पायी प्रवास करून मुख्यालयामध्ये आणले गेलेत। मृत माओवाद्यांमध्ये एरिया कमिटीचा डीव्हीसी कमांडर यासह जहाल माओवादी नेता पापरावची पत्नी हिचा समावेश आहे। यांच्यावर लाखो रुपयांचं बक्षीस होतं। तर 6 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे। छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात ही कारवाई करण्यात आलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश यांच्याकडून आपण माहिती घेतच राहू। तुर्तास ही मोठी बातमी आपण पाहतोय। गडचिरोलीच्या सीमेवर 6 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे। इंद्रावती नॅशनल पार्क भागात झालेल्या या चकमकीत जवानांनी ही मोठी कारवाई केली आहे। छत्तीसगडच्या हद्दीमध्ये 20 पेक्षा जास्त माओवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं होतं। 6 माओवाद्यांचे मृतदेह हे तब्बल 20 किलोमीटरचा पायी प्रवास करून मुख्यालयामध्ये आणले गेलेले आहेत। पुन्हा एकदा अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, 6 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय, काय अपडेट? महाराष्ट्र सीमेला लागून असलेला हा भाग आहे इंद्रावती नॅशनल पार्क। अहेरी आणि सिरोंचा तालुक्याला लागून असलेला इंद्रावती नदीकाठचा भाग आहे। घनदाट जंगल आहे। या भागात 20 पेक्षा जास्त माओवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी एक मोठं ऑपरेशन लॉन्च केलं होतं आणि 2 दिवसापासून हे ऑपरेशन सुरू होतं। काल अखेर माओवाद्यांसोबत चकमक झाली आणि त्या 6 माओवाद्यांना ठार मारण्यात यश आलेलं आहे। यात मोठा माओवादी नेता पापारावची पत्नी आहे, तिचाही समावेश आहे आणि मध्यड दलमचा तो विभागीय कमांडर आहे प्रचन्न, त्याचाही समावेश आहे। त्याच्यावर 20 लाखापेक्षा जास्तीचं बक्षीस आहे। महत्वाचं म्हणजे हे मध्यड दलम महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर फिरायचं आणि आता या चकमकीनंतर हे 6 माओवादी ठार झाल्याने मध्यड दलम संपुष्टात आणल्याचं मानलं जात असल्याने महाराष्ट्र छत्तीसगडचा हा सीमावर्ती भागाचा माओवाद मुक्त झालाय असं आपण म्हणू शकतो, कारण ही मोठी कारवाई आहे। आणखी याच्यात काय घडलं त्या संदर्भात बस्तराजी सुंदरराज आज माहिती देणार आहेत। आज दुपारी 1 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे। मात्र ही खूप महत्वाची चकमक आहे, कारण इंद्रावती नॅशनल पार्क हा माओवाद्यांचा गड म्हणून ओळखला जातो। मार्च 2026 पर्यंत जे टार्गेट आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेलं माओवाद संपुष्टात आणण्याचं, त्या दृष्टीनं सुरक्षा दलांना मोठं यश मिळत आहे आणि त्यातच कालची ही चकमक आहे। ठीक आहे महेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।